माननीय आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय नितीन आबा शेवाळे यांच्या निवासस्थानी आम्ही सर्वजण बैलगाडा मालक पुणे जिल्ह्यातील 4 बैली जी बैलगाडा शर्यत चालते यातील अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुणे जिल्हा नगर जिल्हा याचे सर्व संचालक पुणे जिल्ह्याचे आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहेत। याचं कारण असं आहे, आबा असतील, पैलवान दत्ताभाऊ गायकवाड असतील, आनंदआप्पा मोहिते असतील यांनी त्या दिवशी व्हिडिओद्वारे सांगितलं की आम्ही संघटनेच्या सर्व कामकाजाचा राजीनामा देतोय, संघटना अशीच चालू राहील, परंतु आम्ही आता थकलोय, आमचा राजीनामा घ्यावा। परंतु हे करत असताना आबा असतील, पैलवान असतील, आप्पा असतील यांनी कोणाशी काही आमच्याशी चर्चा केलेली नव्हती। चर्चेनंतर आज समजलं की बाबा ज्या वेळेला काही निर्णय घेतले जातात त्यावेळेला अनेक त्यातून वेगवेगळे सूर उमटतात, मग कोण निर्णयाच्या बाजूने बोलतंय, कोण विरोधात बोलतंय आणि हे करत असताना अनेक स्वरूपाचा प्रेशर या ठिकाणी येतो आणि उगीच विरोध वाढत चालतो। त्यामुळे आबांचं म्हणणं आलं की गेले अनेक वर्ष जे आपण कष्ट करून ही शर्यत चालू केली त्यावेळेला कधी डोक्याला एवढा ताप झाला नाही। आपण वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांकडे गेलो, सगळ्यांची मदत घेतली, आंदोलन केली, परंतु त्यावेळेला कधी एवढा त्रास झाला नाही एवढा आता बैलगाड्या शर्यत असेल, छकडी शर्यत असेल याला शिस्त लावताना जो त्रास होतोय आणि तो होत असताना जी नवीन पिढी आहे हे थोडंसं सर्वांना समावेशक विचारात घेऊन एक खेळ आपला प्रेमानं नात्यागोत्यातून चालेल असा विचार नवीन पिढी कुठेतरी करताना दिसत नाही आणि फक्त ईर्ष्या आणि लगेच हांबरी तुमरीवर येणं हे प्रकार आपल्या सगळ्या शर्यतीमध्ये वाढलेले आहेत। आणि मग यालाच कंटाळून कुणाशी विरोध नको, हे क्षेत्र असं चालू राहावं म्हणून त्यांनी घेतलेला तो राजीनाम्याचा निर्णय होता। परंतु आमची आता सर्व पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांची इच्छा आहे की 2011ला ज्या वेळेला पहिली बंदी आली आणि जो लढा खेड तालुका चालक मालक संघाच्या वतीनं चालू केला त्याला सर्व नंतरच्या काळातली आर्थिक मदत जी असेल ही सर्व वकिलांचे पैसे, जाणे येण्याचे पैसे, हीच आणि काय लागेल ते हे माननीय आबांनी 2011 पासून तर आज तागायतपर्यंत केलेलं आहे आणि आबांच्या कार्याची सर ही दुसऱ्या कुणालाही येऊ शकत नाही। आबा जरी तुम्ही म्हटले की आता मी अध्यक्ष नको दुसरं कुणाला करा तर ते आम्हाला पुणे जिल्हा नगर जिल्ह्यातील कोणत्याच बैलगाडा मालकाला ते मान्य नाही, कारण संस्था अखिल भारतीय बैलगाडा संस्था ही आपण स्थापनच तुमच्या अध्यक्षतेखाली केलेली आहे, संस्थापकच तुम्ही आहेत, त्यामुळं तुम्ही कुठं जाणार हा प्रश्न आहे। आबांनी राजीनामा दिला, मी आबांना पहिले विचारलं आबा राजीनामा कोणाकडे दिला, तुम्हीच जर सर्व आहे तर राजीनामा द्यायचा कुणाकडे, तर आबा म्हणले मी धर्मादाय आयुक्ताकडे दिलेला आहे, तर तुम्ही तो राजीनामा मागं घ्या, नाहीतर ही संघटना आहे अशी थांबेल। अखिल भारतीय हे नाव देताना आपण, माझी सगळ्यांना विनंती आहे, ज्या वेळेला बैलगाडा शर्यत बंद होती संपूर्ण देशातील म्हणून आपण ही संघटना ऑल इंडिया बुलेट कार्ट रेस असोसिएशन म्हणून चालू केली। त्यात तामिळनाडूचे लोक होते, पंजाबचे होते, कर्नाटकचे होते, एमपीतील काही होते, महाराष्ट्रातली आम्ही सगळी मंडळी होतो आणि अशा रीतीने याला व्यापक स्वरूप दिलं आणि आपण लढा हा देशव्यापी केला होता। त्यामुळे आता त्याला कुठंतरी मर्यादित स्वरूप न येता हा सर्वांसाठी चालला पाहिजे, कुणी कुणाशी वादविवाद नाही केले पाहिजे। आणि म्हणून माझी आबांना विनंती आहे, ही संघटना जोपर्यंत आहे, हे नाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचे सगळ्यांचे अध्यक्ष हे तुम्हीच असणार आहे, त्यात काही बदल होणार नाही। त्याच्यामुळं आमची सगळ्यांची विनंती असं मान्य करा आणि संघटनेची पुनर्रचना आपण येत्या काही काळात कळेल। निलेश नाना आहेत आमचे अध्यक्ष आहेत, हे सांगतील, त्यामुळे कोण नाराज असतील काय असतील हे सगळ्यांनी आपल्या एकमेकाच्या प्रेमासाठी, आपलं काय कुणाचं नातं नाही गोतं नाही, परंतु बैल शंकराचा नंदी हेच आपलं एकमेकाचं ओळखीचं साधन आहे आणि ते आपलं नातं आहे, त्यातून आपल्या ओळखी झाल्या ते अशाच राहाव्या। म्हणून आबा तुम्हाला पर्याय दुसरा होऊ शकत नाही। पैलवान तुम्ही असं आप्पा असतील, तुम्ही आबांच्या बरोबर आम्हाला तितकेच पहिल्यापासून कोणत्याही आंदोलनाला आम्ही कायम हक्काने तुम्हाला फोन केलेत, मग आपली छकडी असो, 4 बैल असो, आपण एकत्र येऊन आंदोलन केली, त्याचे गुन्हे अजून आपल्या अंगावर आहेत, ते अजून नील झालेलं नाही, तर आपण यातून थांबणं योग्य नाही। या क्षेत्राला एक चांगली दिशा द्यायचं काम केलंय आपण, मग आपल्यातलं कोणी चुकलं असेल त्या चुका आपण मोठ्या मनाने माफ करू किंवा त्यांना दाखवून देऊ आणि यातून सगळ्यांनी गोळामेळाने आपण परत एकदा सगळेजण पुढे जाऊ म्हणून आमची विनंती मान्य करा आणि सगळ्यांनी राजीनामे मागे घ्यावं, एवढ्या विनंतीसाठी आम्ही आलोय। धन्यवाद।